हॅलो गाईस, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग व्हिडिओकडे वळूया. तर आता इथे राणी जी आहे ती उठते, इंद्राच्या शेजारून उठते आणि तिला आता अभ्यासाला बसायचं असतं. त्यावेळी इंद्रा राणीचा हात पकडतो आणि बोलतो की राणी, माझी हुकुमाची राणी. असं ऐकल्यानंतर राणीला खूप बरं वाटतं. राणी इंद्राकडेच पाहत राहते आणि त्यानंतर हळूच हात सोडवून तिथे तिच्या अभ्यासाच्या ठिकाणी जाऊन बसते. इंद्रा इकडे गाढ झोपेत असतो. तर आता राणीलाही अभ्यास करता करता झोप येत असते. तर आता ती स्वतःचे डोळे ताणत असते. त्यानंतर तिची झोप काय जात नसते. त्यानंतर ती उठते आणि तोंडावरती पाणी वगैरे मारते. डोळ्यावरती पाणी मारून झाल्यानंतर ती पुन्हा अभ्यासाला बसते आणि थोड्या वेळाने तिला पुन्हा ते वाचता वाचता झोप यायला लागते. राणी बोलते की आता काय करू, सगळं काही करून झाले तरीसुद्धा झोप काही जायना. तर आता तिच्या अचानकच डोक्यात आलं की इथे एक पट्टी आहे. तर लगेचच ती पट्टी घेते आणि स्वतःच्या केसांना बांधते आणि थोडीशी ती वरती अडकवून ठेवते. जर तिला झोप लागली तर ते लगेचच तिचे केस खेचले जातील आणि राणीला जाग येईल. यामुळे तिचा अभ्यासही होईल. तर आता इथे राणी जी आहे ती अभ्यास करता करता पुन्हा झोपलेली आहे आणि तिचे केस ओढले गेलेले आहेत. ज्यावेळी तिची मान खाली जाते त्यावेळी तिचे केस ओढले जातात आणि तिला त्रास होतो. राणी ओरडते तर तिला त्रास होतो कारण केस खूप ओढतात. तर आता इथे इंद्राला जाग येते की राणीला काय झाले. इंद्राच्या कानात राणीचा आवाज आल्यानंतर इंद्रा जागा होतो आणि राणीकडे पाहतो तर काय, तिचे केस एका पट्टीने बांधलेले असतात आणि ती पट्टी वरती अडकलेली असते. तर आता इंद्रा उठतो आणि पाहू लागतो आणि बोलू लागतो की राणी, हे सगळं काय आहे, तू काय केलंस हे सगळं. तर राणी बोलते की सर काय करू, मला ना आज खूप झोप येते. मी अभ्यास तर करत आहे, मला आणखी अभ्यास करायचा आहे आणि मला अशी झोप येऊन चालणार नाही. त्यासाठीच मी हा उपाय केला. मी सगळे उपाय करून पाहिले, तोंडावरती पाणी मारलं आणि खूप काही करून पाहिलं, तरीसुद्धा झोप काही जायना. मग काय करणार मी, मग मी हे केलं जेणेकरून मला जाग यावी आणि मी पुन्हा अभ्यास करावा. तर आता इथे इंद्रा हसू लागतो. इंद्रा बोलतो की खरंच राणी, तू खूप डेंजर आहेस, तू खूप काही करू शकतेस बरं का, असं म्हणत तो तिच्यावरती हसू लागतो. तर राणी बोलते की सर प्लीज हसू नका ना, मी काय वाईट केले, मला अभ्यास करायचा आहे ना, असं केल्याने तर माझा अभ्यास होणार आहे, नाहीतर मला झोप लागेल, आज तर खूप झोप येते. तर आता इंद्रा बोलतो की राणी, खूप रात्र झाली आहे आणि तू एक काम कर, हे बघ, तुला जर उद्या फ्रेश असायचं असेल तर आता तुला झोपावं लागेल, कारण उद्या पुन्हा सगळं काही तुझ्यासाठी अवघड होऊन बसेल. कारण आज झोप आली नाही तर तुला उद्या नक्की झोप येणार. त्यामुळे प्लीज तू माझं ऐक, आता तू खूप अभ्यास केलाय, आता तू झोप. तर आता इथे राणी बोलते की नाही सर, झोपून चालणार नाही, खूप अभ्यास बाकी आहे आणि तयारीही बाकी आहे. तर आता इंद्रा बोलतो की नाही राणी, आता चल थोडंसं झोपून घे, जेणेकरून तुला उद्या जरा फ्रेश वाटेल. तर आता इंद्रा तिथेच राणीला बाजीवरती झोपायला सांगतो आणि स्वतःच्या मांडीवरती तिला झोपवतो. राणी इथे तशीच त्याच्या कुशीमध्ये झोपते. इकडे इंद्रा विचार करतो की राणी, तू माझ्यासाठी, माझ्या फॅमिलीसाठी खूप काही करतेस, पण मला तुझ्यासाठी काहीच करता येत नाही आहे. आतापर्यंत तू जे काही केलेस ते खूप आहे माझ्यासाठी. इंद्रा राणीबद्दल बोलत असतो आणि तिचे आभार मानत असतो. त्यानंतर आता इंद्रा जसं काही राणीला कुरवाळत असतो त्याने लगेचच राणीला झोप लागते. तर त्यानंतर इकडे इंद्रा स्वतःच्याच मनाशी म्हणत असतो की तू माझ्या लाईफमध्ये आल्यापासून सगळं काही तू माझ्यासाठीच करते आहेस, पण मी तुझ्यासाठी आतापर्यंत काहीच केलं नाही आहे आणि मला तुझ्यासाठी असं काहीतरी करायचं आहे. वेळ आली की मी नक्की करेल. इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी इंद्राने इथे वकिलाचा कोट राणीसाठी आणलेला आहे. तर आता तो कोट पाहून राणी प्रचंड खुश होते. तर आता इथे इंद्रा बोलतो की तुला आवडलं ना. राणी बोलते की हो, मालतीही तिथेच असते, मालती हे सगळं पाहत असते. मालती म्हणते की तिला तो झेपला तर पाहिजे ना, मालतीला खरं तर हे सगळं बघवत नसतं. इंद्रा राणीचं कौतुक करतोय आणि तिच्यासाठी काय बाय ते आणतोय, ते पाहून तिला खूप कसं तरी होतं. तिला अजिबात आवडत नाही खरं तर. इंद्रा बोलतो की राणी, तू टर्न कर, मी तुझ्यासाठी हा तुझ्या हातामध्ये घालून देतो. तर आता इकडे राणी म्हणत असते की नाही सर, प्लीज असं करू नका, मी माझ्या हाताने घालेल. तर आता इथे मालती बोलते की इंद्रा काय आहे हे सगळं, तुला हे सगळं करताना लाज नाही वाटत का. तर ते इंद्रा बोलतं की लाज काय वाटायची त्यात, हे बघ आई, ती पण माझ्यासाठी असं माझं ब्लेझर घालून देतेच ना, आणि मग मी एवढं तिच्यासाठी केलं तर त्यात काय एवढं,
असं म्हणत इंद्राने लगेचच राणीला टर्न करायला सांगितलं आणि लगेचच तो कोट जो आहे तो राणीला घालून दिला. इकडे राणी आणि इंद्रा दोघेही जण आरशामध्ये पाहत असतात. राणी प्रचंड खुश असते आणि ती आरशामध्ये पाहून हसत असते. इकडे आता महाडिकांच्या घरी इथे हा विक्रांत जो आहे तो खाली आलेला असतो, कारण आज त्याची खूप महत्त्वाची डील असते. आल्यानंतर तो समोर देवाकडे पाहतो आणि बोलतो की आत्तापर्यंत माझी कुठलीच कामं पूर्ण झाली नाहीत, पण आजची डील फायनल झालीच पाहिजे. आत्तापर्यंत कोणीही तुला एवढं दान केलं नसेल तेवढं मी तुझ्यासाठी दान करेल, पण माझं एकदा हे काम होऊ देत. इथे इंद्राने खरं तर देवाला देखील धमकी दिलेली आहे, जर हे काम झालं तर मी दान करेल, असं त्याचं म्हणण्याचा उद्देश होता. तर आता इथे उर्मिला येते आणि उर्मिला आल्यानंतर बोलते की अक्षरशः विक्रांत तू देवाकडे पाहून बोलतोयस, मला तर विश्वास बसत नाही की तू देवाकडे पाया पडण्यासाठी आला आहे. तर आता इथे विक्रांत बोलतो की त्यात काय आहे एवढं, आज माझं खूप महत्त्वाचं काम आहे. तेवढ्यात उर्मिला बोलते की महत्त्वाचं काम म्हणजे आज तू काय करणार आहेस. तर आता तेवढ्यातच विक्रांत बोलतो की आज खूप महत्त्वाची डील आहे, आज आपली फॅक्टरी विकली जाईल. तर त्यानंतर इथे उर्मिला बोलते की काय विक्रांत तुला कळतंय का, तू काय करतोयस. तर आता इथे विक्रांत बोलतो की हे बघ, आता तू मला जास्त काही शिकायला जाऊ नकोस, तू माझं एकदा ऐकून घे. तर उर्मिला त्याला त्याचा प्लॅन विचारते. तर त्यावेळी विक्रांत त्याचा प्लॅन सांगतो आणि इथे उर्मिला प्रचंड खुश होते, कारण तिला काहीही करून फॉरेनला जायचं असतं म्हणून ती खुश असते. तर आता इथे विक्रांत बोलतो की उर्मिला, मी माझ्या कामासाठी चाललोच आहे, पण मला या इंद्राचा आणि राणीचा त्यामध्ये काहीही समावेश नको आहे, ते मध्ये आलेच नाही पाहिजे. त्यासाठी तुला त्यांच्यावर ते बारीकाईने नजर ठेवायची आहे. ते बाहेर निघाले का मला कळवायचं आहे. तर आता उर्मिला बोलते की तू टेन्शनच घेऊ नकोस, मी अगदी बारीकाईने त्यांच्यावर नजर ठेवीन आणि तुला कळवत राहील. तर आता इथे विक्रांत अगदी टेन्शन फ्री होऊन बाहेर पडतो आणि तो बोलतो की आता काहीही झालं तरी ही डील झालीच पाहिजे. त्यानंतर आता इकडे इंद्रा आणि राणी अर्षात पाहत असतात. इंद्रा लगेचच राणीची तारीफ करतो आणि तिथे मालती बसलेली असते. इंद्रा बोलतो की राणी तू आज खूप सुंदर दिसतेस. त्यानंतर आता मालती बोलते की वा वा, आता फक्त तू तिला एखादा काळा टिक्काच लाव. तर आता इंद्रा राणीला बोलतो की राणी अगं कुठे असेल ग काजळ. असं बोलताच लगेचच तिथे आबा हजर होतात. आबा बोलू लागतात की काय चाललं इकडे. मालतीला इंद्राचा प्रचंड राग येतो. मालती बोलते की इंद्रा तू तर आता हद्दच पार केली बरं का. तर आता इथे आबा आल्यानंतर लगेचच म्हणतात की काय झालं. तर राणीकडे नजर जातात. आबा लगेचच राणीचं कौतुक करतात. राणीला बोलतात की राणी अगदी वकील दिसतेस बघ या कोर्टमध्ये आणि लवकरच तू वकील होशील, मला खात्री आहे, आबा बोलतात. त्यानंतर आबा बोलतात की चला सगळी तयारी झाली आहे ना. तर त्यावेळी इंद्रा आणि राणी बोलतात की हो आबा. तर आता इंद्रा आणि राणी बोलतात की चला आता आपल्याला निघायला हवं, नाहीतर तिकडे जायला उशीर होईल. तर आता इथे मालती बोलते की खरंच तुम्ही या मुलीला तिकडे पाठवताय. तर आता आबा बोलतात की हो. तर त्यावेळी आबा बोलतात की मालती हे चांगल्या कामासाठी चालले आहे, तर तुम्ही त्यांच्या हातावर दही साखर द्या. मालती बोलते की नाही, मी असं काहीही करणार नाही, माझ्याकडे खूप कामं पडली आहेत. असं म्हणून मालती तिथून निघून जाते. इकडे राणी जरा नाराज होते. त्यानंतर आबा बोलतात की ठीक आहे, जास्त ताण घेऊ नका, मी जातो आणि दही साखर घेऊन येतो. असं म्हणतात. आबा आतमध्ये जातात आणि दही साखर घेऊन राणी आणि इंद्राच्या हातावरती ठेवतात. राणी आणि इंद्रा ते दोघेही जण ती दही साखर पिऊन घेतात. त्यानंतर इथे राणी बोलते की चला आशीर्वाद घेऊयात. असं म्हणत आबांच्या पाया पडतात दोघेही. आबा बोलतात की जा आणि यशस्वी होऊन या. तर आता इंद्रा आणि राणीने दोघांनीही ठरवलं आहे की आता ती डील होता कामा नये. इकडे ही उर्मिला खिडकीमध्ये बसून इंद्रा आणि राणी बाहेर येण्याची वाट पाहत असते. जसे की इंद्रा आणि राणी बाहेर पडले तसं तिला विक्रांतला कळवायचं असतं, त्याचमुळे ती त्यांच्यावरती नजर ठेवून असते. तर आता उर्मिला बोलते की आतापर्यंत तर कुणीच बाहेर आलं नाही, म्हणजे यांना आज कुठे जायचंच नाही आहे का. तर तेवढ्यातच इंद्रा बाहेर येतो आणि इंद्रा इकडे तिकडे पाहू लागतो. तर त्याला वरतीच उर्मिला खिडकीमध्ये बसलेली दिसते आणि त्याला कळतं की उर्मिला वहिनी नक्कीच आपल्यावरती नजर ठेवून असेल. तर असं पाहिल्यानंतर इंद्रा लगेचच विचार करतो की खरंच असं असेल का. तर तो विचार आल्यानंतर तो लगेचच आतमध्ये वापस निघून जातो आणि आतमध्ये गेल्यानंतर तो आबा आणि राणीला सांगू लागतो.
की आपल्यावरती उर्मिला वहिनी नजर ठेवून आहेत आणि त्याचमुळे त्यांना कळायला नको आहे की आपण दोघेजणं बाहेर चाललो आहेत. तर आता इथे राणी बोलते की म्हणजे मग काय करायचं आणि कसं करायचं, इथून बाहेर कसं पडायचं. तर आता इंद्रा बोलतो की त्यासाठी आपल्याला काहीतरी प्लॅन करावं लागेल. तर आता इंद्रा आणि राणी विचार करू लागतात. तेवढ्यात राणी बोलते की माझ्याकडे एक प्लॅन आहे. असं म्हणतात इथे आबा आणि इंद्रा दोघेही जण तिला विचारू लागतात. तर त्यावेळी राणी बोलते की मला ना या प्लॅनमध्ये मालती मॅडमची गरज लागणार आहे. तर आता आबा लगेचच मालतीला बोलवतात. मालती तिथे येते आणि राणी तिचा सगळा काही प्लॅन इथे सगळ्यांना सांगू लागते. तेवढ्यातच ऐकल्यानंतर मालती बोलते की ए बाई, आता माझ्याकडनं आणखी काय काय करून घेणार आहेस. मालतीला राणीचा राग येतो, कारण तिला वाटत असं की ही मुलगी जे सांगेल तेच मला करावं लागतं आणि सतत असंच होत आलं आहे. तर तेवढ्यात ती तिच्यावरती भडकते आणि बोलते की मी असं काही करणार नाही. तुझ्या सांगण्यावरून मी खूप काही केलं आहे, पण आता मी करणार नाही. तेवढ्यात आबा बोलतात की मालती, तुम्ही काय करताय हे पहा, हे सगळं आपल्याच भल्यासाठी आहे आणि तुम्हाला हे करावंच लागेल, कारण तुम्हाला हे जमणार आहे. एवढं काही अवघड नाही आहे. तर आता इथे आबांच्या म्हणण्यानुसार मालती लगेचच बोलते की ठीक आहे, तुम्ही म्हणतायत ना, मी हेही करायला तयार होते. तर आता इथे आबा मालती दोघेही जण तो प्लॅन करायला तयार होतात. त्यानंतर इंद्रा बोलतो की मी बाहेर जातोय, तोपर्यंत तुम्ही आवरून घ्या. असं म्हटल्यानंतर इंद्रा पुन्हा बाहेर येऊन उभा राहतो आणि इकडे तिकडे पाहू लागतो आणि उर्मिला अजूनही तिकडेच पाहत असते आणि त्याचा संशय खरा ठरलेला आहे की नक्कीच ह्या उर्मिला वहिनी त्यांच्यावरती नजर ठेवत आहेत. तर त्यानंतर आता इथे उर्मिला इंद्राकडे पाहत असतानाच तिला वाटतं की आज यांना कुठेही जायचं नाही. इकडे हा विक्रांत त्या डीलरची वाट पाहत असतो. तो बोलतो की एकदा की हे आले तर आपली ही डील फायनल झालीच पाहिजे आणि त्याचमुळे त्या डीलरची वाट पाहत तो उभा असतो. तर तो त्यांना फोन करतो आणि काही वेळातच तो डीलर तिथेही येणार आहे असं त्याला फोनवरती कळतं आणि फोनवरती तो त्या डीलरला ॲड्रेस सांगत असतो की त्याला कुठे यायचं आहे. तर आता फोन ठेवल्यानंतर तो तिथून निघून जातो आणि त्याचवेळी आता इथे केटी तिथेच लपलेला असतो आणि विक्रांतचं बोलणं चोरून ऐकत असतो, कारण इंद्रा आणि राणीला सांगायचं असतं की नक्की ती मीटिंग कुठे होणार आहे. तर आता इथे लगेचच केटी इंद्राला फोन करून सांगतो. इकडे इंद्रा फोन उचलतो आणि त्यावेळी केटी सांगतो की तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे. तर आता इथे इंद्रा बोलतो की ठीक आहे, थँक्यू केटी, तुम्ही आमच्यासाठी खूप काही केलं आहे आणि करतही आहात. तर आता केटी बोलतो की सर, आज जे काही आहे ना मी, ते फक्त तुमच्यामुळे, त्यामुळे प्लीज तुम्ही असं काही बोलू नका आणि लवकरात लवकर मी सांगितलंय त्या ठिकाणी पोहोचा, कारण वेळ वाया घालून अजिबात चालणार नाही. जर डील फायनल झाली तर आपण काहीही करू शकणार नाही. तर त्यानंतर इंद्रा बोलतो की ठीक आहे केटी, मी येतच आहे. असं म्हणत इंद्रा पुन्हा आतमध्ये जातो. इकडे ही उर्मिला आणखीनही वाट पाहत असते. ती म्हणत असते की हा इंद्रा सारखा आत बाहेर का करत आहे, ह्याला काय मांजर अडवी जात असेल का, हा पुढे का जात नसेल. तर तिच्या डोक्यात काहीही विचार येऊ लागतात. तर त्याचनंतर आता इकडे राणीचा प्लॅन सुरू होतो. राणीने सांगितल्याप्रमाणे मालती जी आहे ती राणीची साडी नेसून इथे बाहेर आलेली आहे आणि आबाही इंद्राचा ड्रेस घालून बाहेर आलेले असतात आणि तिथे त्या खुर्चीवरती आणि टेबलवरती दोघेही जणे बसतात, जेणेकरून उर्मिलाला असं वाटावं की इंद्रा आणि राणी दोघेही जण घरीच गप्पा मारत बसलेले आहेत. तर आता तिला वरतून असं काही दिसत असतं, तिला त्या दोघांचे चेहरे दिसत नसतात. तिला फक्त एवढं दिसतं की इंद्रा आणि राणी तिथे बसलेले आहेत, पण तिला कळत नसतं की हे नक्की तेच असतील का. तर त्यावेळी ती हाही विचार करते की ही राणी इथेच बसली आहे म्हटल्यानंतर हिला नक्की कुठेही जायचं नसेल. तर आता इथे उर्मिलाला चकमा देऊन इंद्रा आणि राणी दोघेही जण त्या घराच्या बाहेर पडलेले आहेत. जात असतानाच राणीचा जो काही पेपर आहे तो देखील तिथेच पडलेला असतो. इकडे इंद्रा राणीला म्हणत असतो की राणी, तुझी तयारी झाली आहे ना. तर राणी बोलते की हो सर, काही प्रॉब्लेम नाही, तरीसुद्धा मी एकदा नोट्स वाचून घेते. असं म्हणत आता राणी तिची फाईल ओपन करायला जाते आणि पाहू लागते. तर त्यावेळी तिने जे काही नोट्स काढलेले असतात तो पेपर्स राणीला त्या फाईलमध्ये मिळत नाही आणि तो पेपर मिळत नाही म्हणून ती जरा हायपर होते, ती घाबरते आणि इंद्राला म्हणू लागते की सर, मी ज्या नोट्स काढल्या होत्या तो पेपर मला मिळत नाही, नक्कीच तो कुठेतरी पडला आहे. तर आता इंद्रा बोलतो की राणी, असा कसा पडेल, तू एकदा नीट चेक कर ना. तर त्यावेळी राणी बोलते की सर, खरंच नाही आहे याद, नक्की कुठे पडला असेल, आता मी कसं करणार सगळं काही, मला कळत नाही आहे. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की हे बघ, एवढं हायपर होऊ नकोस, तू एकदा शांत हो बरं. तर
तर आता राणी स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करते. राणीला टेन्शन येतं कारण ती आणखीन फायनली वकील झालेली नसते, म्हणून तिला जरा भीती वाटत असते की जर तिच्याकडनं काही चुकलं तर तिची फॅक्टरी आणि सगळं काही तिच्या हातातनं गेलं तर खूप वाईट परिणाम त्यांच्यावरती होतील. मालती मॅडम आणि आबांनी जी काही जबाबदारी तिच्यावरती दिली होती ती पार पडलीच पाहिजे असं तिला वाटत असतं. तर त्यावेळी आता इथे इंद्रा बोलतो की राणी हे बघ, तू काळजी करू नकोस, तू सगळं काही करू शकतेस. इंद्रा तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो, पण राणी म्हणत असते की पण सर, त्या जर नोट्स नसतील तर मी कसं करणार ना. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की हे बघ, तुला कॉन्फिडन्स ठेवावाच लागेल, स्वतः शांत हो. तर आता इंद्रा तिला कसंबसं शांत करतो. तिला बोलतो की तू ब्रीथ कर. तर त्यानंतर तो तिला श्वास घ्यायला सांगतो आणि श्वास सोडायला सांगतो आणि तिला शांत राहायला सांगतो. तो बोलतो की जरा डोकं शांत ठेव आणि एकदा सगळं आठवण्याचा प्रयत्न कर. तू जो काही काल रात्री जो अभ्यास केला आहे तू त्याचा विचार कर. तर इंद्रा बोलतो की मला सांग, तुझ्या डोक्यात सगळं काही आहे ना. तर राणी बोलते की हो, माझ्या लक्षात आहे मी काय अभ्यास केला आहे तो. तर आता इंद्रा बोलतो की ठीक आहे ना, मग मग काय गरज आहे त्या नोट्सची. फक्त डोकं शांत ठेवून एकदा विचार कर आणि ते सगळं काही लक्षात आण आणि स्वतःमध्ये कॉन्फिडन्स दाखव राणी. कारण जर तू आज हे करून दाखवलं तर खूप काही होणार आहे आपल्यासाठी. तेवढ्यातच इंद्राचा फोन असतो. इकडे केटीने इंद्राला फोन केलेला आहे. तर त्यावेळी केटी बोलतो की तो डीलर पोहोचला आहे, तुम्हाला लवकरात लवकर तिथे यावं लागेल. तर आता इंद्रा बोलतो की ठीक आहे केटी, असं म्हणत इंद्रा लगेचच फोन ठेवतो. त्यानंतर इकडे राणीला इंद्राने कॉन्फिडन्स दिलेला आहे. तर राणी बोलतं की ठीक आहे सर, मी सगळं काही करू शकते. इंद्रा बोलतो की असाच कॉन्फिडन्स ठेव आणि त्यांच्या समोर गेल्यानंतर अगदी न डगमगता तू त्यांच्याशी बोल आणि लढ. तर आता राणी बोलते की हो सर. तर आता तिला कळते की समोर डीलर आलेला आहे. तर राणी लगेचच तिच्या कामाला लागायला जाते. इंद्रा तिथेच तिची वाट पाहत उभा असतो. इकडे हा जो डीलर आहे तो गाडीमधून उतरला आहे. जसाच तो गाडीतून उतरतो तशीच समोरून राणी त्यांच्याकडे जाते आणि गेल्यानंतर त्यांना लगेचच बोलते की एक्सक्यूज मी सर. तर त्यावेळी लगेचच तो बोलतो की तुम्ही कोण. तर त्यावेळी राणी तिची ओळख त्यांना सांगू लागते. मी राणी इंद्रजीत महाडिक, ती वकील आहे हे देखील त्यांना सांगते. तर त्यानंतर ती बोलू लागते, मला सांगा तुम्ही जी काही फॅक्टरी घेणार आहात, तुम्ही जी काही डील करणार आहात त्याच्याशी तुम्ही चौकशी केली का. तुम्ही मागे पुढे चौकशी करायला हवी होती. तर राणी त्यांच्याशी बोलू लागते आणि त्यावेळी आता त्यांना कळतं की नक्कीच या फॅक्टरीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असणार आहे. तर आता पुढील भागात इकडे राणीचं सगळं काही बोलून झालेलं असतं आणि राणी वाट पाहणार आहे की तो डीलर नक्की काय करणार आहे, ही डील फायनल करणार आहे की नाही. इंद्र आणि राणी एकीकडे वाट पाहत असतात की नक्की हे काय निर्णय घेतील. तर समोर आता विक्रांत आणि तो डीलर बसलेला असतो आणि इकडे राणी आणि इंद्रा त्या दोघांचीही वाट पाहत असतात. राणीला मात्र टेन्शन आलेलं असतं की काय होईल, नक्की ते काय करतील. तर मित्रांनो, उद्याच्या भागात नक्की पहा की तो डीलर खरंच ती फॅक्टरीची डील पक्की करेल की कॅन्सल करेल. तर पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.